ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मंगेश कुमारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा। गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री होणार अशा चर्चा आता रंगू लागल्यात। कारण कुंभ पर्व पुस्तिकेवर महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। पालकमंत्री पदाचा तिढा असतानाही आता या पत्रिकेत त्यांचा पालकमंत्री उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे नव्या वादाची अर्थातच शक्यता आहे। पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन यांचा पुस्तिकेच्या मागच्या बाजूला फोटो आहे आणि या फोटोच्या खाली पालकमंत्री आणि कुंभ पर्व मंत्री गिरीश महाजन असा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे पुन्हा पालकमंत्री पदाच्या चर्चांना आता उधाण आलंय। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र कायम असतानाच गिरीश महाजनांचा हा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। दोन चार पानं भ्रष्टाचारावरही छापा, म्हणजे लोकांना कळेल की तुम्ही इमानदार आहात की बेईमान आहात। त्या ठिकाणी आता सापडला गेला तो माणूस कोण होता? तो तर गिरीश महाजनांचा नातेवाईकच होता असं म्हटलं जातं। आणि त्यांचे फोटो अनेक हे झालेत, व्हायरल झालेत। ती हिंमत कशी करतात? कोणाच्या भरोशावरही करतात? यातून एक मात्र नक्की आहे की कुंभमेळा म्हणजे भक्तांना डुबकी लावण्यासाठी आणि सरकारला अखंड भ्रष्टाचार करण्यासाठीच हा कुंभमेळा आहे की काय, अशी स्थिती त्या ठिकाणी आहे। राजकीय विरोधक असलेले उदय सामंत आणि भास्कर जाधव मात्र एकत्र आले। रस्ता नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं ही भेट